मेमरी दोन टाईपची असतात, एक तर रॅम किंवा हार्ड डिस्क. आता रॅम जी असते ती प्रायमरी स्टोरेज असते आणि हार्ड डिस्क जी असते ती सेकंडरी स्टोरेज असते. आता हार्ड डिस्कच्या ऐवजी SSD पण असते. रॅम जी असते ती इलेक्ट्रिक डिस्क वापरते, हार्ड डिस्क जी असते ती मॅग्नेटिक डिस्क वापरते डेटा स्टोअर करण्यासाठी. आता रॅम जी आहे ती थोड्या वेळासाठीच डेटा स्टोअर करते. जसंच आपलं लाईट वगैरे आपण त्याचं जे कनेक्शन असतं इलेक्ट्रिक सप्लाय आपण जो देतो त्याला, जर तो डिस्कनेक्ट असतो, जसं की PCला आपण आपली वायरिंग वगैरे काढली तर आपला जो डेटा टेम्पररी सेव्ह असतो तो डिलीट होऊन जातो. जसे की आपण नोटपॅडमध्ये काही लिहिलं आणि आपला कम्प्युटर ऑटोमॅटिकली बंद झाला, किंवा आपण गेम खेळतो आहे आणि मग गेम खेळल्यावरती कम्प्युटर ऑटोमॅटिकली बंद झाला, तर आपला गेमचं जे काही आपलं स्टोअर झालेलं होतं, आपण जिथपर्यंत खेळलो होतो किंवा नोटपॅडवरती जेवढं काही लिहिलं होतं तो जर सेव्ह न होता ऑटोमॅटिकली बंद झाला तर तो डिलीट होऊन जातो. तर मग तसंच ते जे सगळं काही स्टोअर असतं ते रॅममध्ये स्टोअर असतं. मग जेव्हा आपण त्याला सेव्ह करतो कंट्रोल एस करून, तेव्हा ते हार्ड डिस्कमध्ये स्टोअर होतं. ते परमनंटली स्टोअर असतं. जेव्हापर्यंत आपण त्याला डिलीट करत नाही स्वतःहून तोपर्यंत ते डिलीट नाही होणार. आणि रॅममध्ये जे काही स्टोअर असतं त्याचं कनेक्शन केलं तर मग तो डिलीट होऊन जाणार. म्हणून याला आपण वोलाटाईल म्हणतो आणि हार्ड डिस्कला आपण नॉन वोलाटाईल म्हणतो. रॅम ही प्रायमरी स्टोरेज असते आणि हार्ड डिस्क ही सेकंडरी स्टोरेज असते. आता असं का? कारण की आपले जे काही डेटा स्टोअर असतो तो आपला हार्ड डिस्कमध्ये सेव्ह असतो आणि तो जो सेव्हवाला डेटा असतो जेव्हाही आपण त्याला ऑन करतो, जसं की आपली एखादी मूवी आहे जी की हार्ड डिस्कमध्ये सेव्ह आहे, जेव्हाही आपण त्या मूवीवरती क्लिक करतो ते VLC मीडिया प्लेअर कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये ते ऑन होईल. तर ते जे ऑन होत असतं ते पहिले कसं होत असतं, जी आपण फाईल ऑन करतोय ती पहिले रॅममध्ये लोड होत असते आणि ती रॅममध्ये लोड झाल्याच्या नंतर ती फाईल आपण ऑन करू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला रॅम लागते. सगळं काही स्टोअर हार्ड डिस्कमध्येच असतं, पण जेव्हाही आपण ते ऑन करत असतो ते पहिले हार्ड डिस्कमधून रॅममध्ये जातं आणि रॅमवरती ते ऑन होतं, तेव्हा मग आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. आणि जो डेटा हार्ड डिस्कवरती सेव्ह असतो तर तो आपण कितीही आपल्या त्याचं कनेक्शन काढा, पॉवर सप्लाय काढा, इलेक्ट्रिक सप्लाय आपण त्याचा काढला तरी पण तो हार्ड डिस्कवरती जो डेटा आपला आहे तो सेव्हच राहतो. मग ती आपण हार्ड डिस्क काढून दुसऱ्या PCला जरी लावली तरी तो डेटा जशाचा तसाच राहतो. आता रॅमला प्रायमरी मेमरी का म्हणतात, कारण की आपण जे काही PCवरती रन करतो काहीही गोष्ट, जसं की आपण इमेज उघडतो, मूवी प्ले करतो, कोणतंही ॲप्लिकेशन उघडतो, त्याच्यामधला डेटा आपण जो उघडतोय कशातलाही काहीही आपल्याला जे रन होतं आहे PCवरती ते रॅममुळे रन होतं आहे, म्हणून त्याला आपण प्रायमरी मेमरी म्हणत असतो. CPU जो असतो तो डायरेक्टली आपल्या प्रायमरी मेमरीला ॲक्सेस करू शकतो. तो डायरेक्टली हार्ड डिस्कला ॲक्सेस नाही करू शकत, तो रॅमलाच ॲक्सेस करतो. रॅम जी आहे ती हार्ड डिस्क किंवा SSD कडून डेटा घेत असते, रिट्राईव्ह करत असते आणि त्याला मग ती रॅममध्ये स्टोअर करते, मग आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. आता हार्ड डिस्क जी आहे तिला आपण सेकंडरी मेमरी का म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये आपला जो डेटा आहे तो लाँग टर्मसाठी स्टोअर होतो. मग तो प्रोग्राम असो किंवा डेटा असो तो लाँग टर्मसाठी स्टोअर असतो, आपण जे काही स्टोअर करणार ते. आणि विदाऊट आपण सेकंडरी स्टोरेजचा यूज करता आपले जे काही डेटा आहे तो आपण लाँग टर्मसाठी ठेवू शकत नाही. जसंच आपला पॉवर सप्लाय जाईल तसंच मग आपला जो सगळा काही डेटा आहे तो लूज होऊन जाईल. मग आपल्याला त्याला फॉरएव्हरसाठी ठेवायचं असेल तर मग आपल्याला हार्ड डिस्क किंवा SSD यूज करावं लागेल.